टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जत तालुक्यातील अवैध धंदे व वाढत्या गुन्हेगारीवर कठोर कारवाईची गरज। माजी आमदार विक्रम सावंत यांची उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे मागणी। जत तालुक्यात वाढत असलेल्या अवैध धंद्यांमुळे आणि विविध प्रकारच्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त करत माजी आमदार विक्रम सावंत यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांची भेट घेतली। यावेळी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी सावंत यांनी तालुक्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। चोरी, मारामारी, अवैध वाहतूक, मटका, जुगार तसेच इतर बेकायदेशीर कृत्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक कठोर उपाययोजना राबवाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। जत शहरातील वाढती वाहतूक कोंडी हा नागरिकांसमोरील गंभीर प्रश्न बनला असून वाहतुकीचे योग्य नियोजन करून शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवणे आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं। नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक शिस्तीची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर विशेष भर देण्याची मागणी त्यांनी केली आहे। तसेच शाळा व महाविद्यालय परिसरात बाल गुन्हेगारी आणि समाज विघातक प्रवृत्ती रोखण्यासाठी नियमित गस्त वाढवून संशयित हालचालींवर लक्ष ठेवावे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात असंही त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी सुचवलंय। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांनी तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती दिली आहे। गुन्हेगारीवर कठोर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व प्रभावी पावलं उचलली जातील असं त्यांनी सांगितलं। यावेळी माजी आमदार विक्रम सावंत यांनी जत तालुक्यात शांतता, सुरक्षितता आणि कायद्याचं प्रभावी राज्य कायम राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक प्रभावी कारवाई करावी। जनहिताच्या प्रत्येक उपक्रमात आम्ही पोलीस प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करू असा विश्वास व्यक्त केला आहे।